थँक्यू. थँक्यू कशाला? हा, आज मी तुझ्याशी भांडले नाही ना दिवसभर म्हणून. नाही हो, तुम्ही फाईल मला उडकून दिली ना म्हणून. पण आता मला असं वाटतं ती तुला द्यायलाच नको होती. का? असं का हो? आता तुला देण्यापेक्षा जर मी ती डायरेक्ट बाबांना दिली असती तर ते कदाचित खुश झाले असते ना. ते कोणाच ठाऊक 4 शब्द कौतुकाचे बोलले असते माझ्याशी. कदाचित तसं झालं असतं, पण प्रश्न ह्यो उभा राहिला असता की फाईल गेली कुठं, तुम्ही घेतली काय? तुला काय म्हणायचंय? मी कशाला घेईन आणि ती फाईल? मला काय करायची ती फाईल? तसं नाही हो, पण फाईल तुमच्यापर्यंत पोहोचली कशी? अरे त्याचं काय झालं, हा. मी ना हे इथे इथे फोनवर बोलत उभी होते. हो अगं, नाही भेटू ना आपण. तू सांग, तुला कधी वेळ आहे? मी करते तुला 2 मिनिटात, थांब. आत्ता मला गणित समजलं. काय समजलं? हेच, तुम्ही लई स्मार्ट आहेसा. म्हणजे इतके दिवस तुला माहिती नव्हतं का की मी हुशार आहे? आणि तुम्हाला तरी कुठं माहित होतं? तू न झंपेस एक नंबरचा, मला नाही बोलायचं. मॅडम, ए शुभे, श्रावणी माझ्या मामाची मुलगी आहे आणि तू या घरातला साधा नोकर, त्यामुळे लायकीत आणि तिच्यापासून लांब राहायचं. मॅडी सर, कुणाच्या जवळ राहायचं कुणाच्या लांब राहायचं हे मला पक्क ठाऊक आहे. ते तुमच्याकडनं शिकायची मला काही बी गरज नाही. पुढचं बोलू नकोस. काय अवकातीत राहा. तो मामा तुझ्यावर कसा विश्वास ठेवतो ना हेच कळत नाही मला. यार साहेब माझ्यावर विश्वास ठेवतात कारण की मी काहीच गोळ घालत नाही. मॅडी सर, ती फाईल मी कपाटातच ठेवलेली, मला पक्क माहिती आहे. पण त्या फाईलला ना पंख फुटले आणि ती रूमच्या बाहेर आली. आता त्याला पंख कोणी लावले हे पण मला माहिती आहे. मॅडी सर, हे मिनिस्टरचं घर आहे. CCTV फुटेज चेक केलं का नाही, एका मिनिटात कळेल फाईल कोणी बाहेर आणली ते. करे चौकशी. म्हणजे तुला काय म्हणायचंय? ती फाईल मुद्दाम गायब केली का कोणीतरी? मॅडी, काय करतोस तू इथे? शुभंकर तुझ्या मामाकडे खूप आधीपासून कामाला आहे आणि तो अत्यंत विश्वासू माणूस आहे, म्हणून त्याला आम्ही नोकर कधीच समजत नाही. शुभंकर, जरा मॅडीला सांभाळून घेत जा. पटकन राग येतो त्याला. ठीक आहे आता साहेब. आणि महत्वाचं हे, मोक्षाच्या लग्नाचं आमंत्रण देते. हा, संपूर्ण फॅमिलीला घेऊन यायचंय. नक्की आता साहेब. चल. मॅडी, माझी नजर तुझ्यावरच आहे. आज मला अडकवायचा प्रयत्न कुणी केला हे मला पक्क माहिती आहे. खरा शुभ्भू तू अजून पाहिलेलाच नाही आहेस आणि तो तुला कधीच दिसू नये एवढंच सांगतो. अरे शुभ, किती वेळ केलास? मुलगी कवाची ताटकळत उभी राहिले. बस, हे बघ स्वीटी, शुभ आलाय. हे बघ, केक कापून घ्या. घे स्वीटी. म्हणजे अरे म्हणजे तू गेल्यापासून आम्ही इकडं केक कडे बघतोय आणि ही पोरगी दरवाजाकडे. असं का वागलेस तू? सगळ्यांना का थांबून ठेवलंस? हा कसला हट्ट आहे स्वीटी? हट्ट नाही, हा हक्क आहे माझा. म्हणजे हे बघ, तुम्हाला चटदिशी विश करा आता, त्याशिवाय मी केक कापणार नाही. बघ, हा फायनल आहे माझं. बर, झालं सगळं विसरून जा. हा घे चाकू, चल केक काप आता. काय झालं? विश तर कर मला शुभू. स्वीटी, तुला वाढदिवसाच्या आभाळ भरून शुभेच्छा. थँक्यू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear sweetie. Happy birthday to you. घडतंय सारे तर घडू दे की, जुळतंय नातं तर जुळू दे की. ह्याला काय अर्थ आहे?
ज्याला मला आम्ही घालायचं आणि केक खायचा मान दुसऱ्याला. शुभ शुभ करा. शुभू थँक्यू, खरंच थँक्यू. तुला सांगू आत्ता मला वाटतंय माझा बर्थडे भारी वाटायला लागलाय. शुभू अरे अरे मी विसरलोच बघ, मला तुला काहीतरी सरप्राईज दाखवायचं. मला? सर का सर? ये माझ्यासोबत ये. अगं ये की लवकर शुभू. तो काय अक्कल बिक्कल आहे की नाही? हं? ती फाईल टाकून आलास तिथे. हं? तुला 1000 वेळा सांगितलेलं आहे मी की शत्रूवर वार करायचा असेल तर स्वतःचा हात दिसेल असं करू नकोस. अक्कल शून्य. हो मॉम, ती फाईल मी घरापासून खूप लांब फेकली होती, पण ती त्या शुभूच्या हाताला लागलीच कशी ना हेच कळत नाहीये मला. तू नुसती ती फाईल फेकली नाहीस तर स्वतःची इज्जत आणि माझा विश्वास कचऱ्यात टाकून आलायस. मॉम, झाली मिस्टेक माझ्याकडून. इथून पुढे तुला विचारल्याशिवाय काय करणार नाही. पण मला सध्या एक वेगळीच भीती आहे. ती फाईल घराबाहेर मी फेकून दिली हे त्या शुभूला कळलंय. मग अशी ज्या पद्धतीत तो इनडायरेक्टली मला टोमणे मारत होता ना, त्यावरून तरी मला असंच वाटतंय. मॉम, मला तो खरंच जाम डेंजर वाटतोय बरं का. तू घाबरू नकोस. त्या शुभ्याला असं वाटतंय की त्याने तुला कात्रीत पकडलंय, पण त्याला हे कळत नाहीये की त्याने अलकनंदाला डिवचलंय. त्याने तुझा अपमान केलाय या घरात माझ्या समोर. अलकनंदा तिचा बदला व्याजाशिवाय कधीच परत करत नाही. म्हणजे तू नक्की काय करणार आहेस? एखाद्यावर जेव्हा वार करायचा असतो ना, तेव्हा त्याच्या शरीरावर नाही आत्मसन्मानावर करायचा असतो. आणि याचं उत्तर म्हणून मी त्या शुभ्याचा 1000 माणसांसमोर अपमान करणार आहे. 1000 माणसांसमोर म्हणजे नेमकं काय करणार आहेस? मी शुभ्याला आणि त्याच्या फॅमिलीला मोक्षाच्या लग्नाचं आमंत्रण दिलंय. जिथे जिल्ह्याचे सगळे मोठे मोठे अधिकारी असतील त्यांच्या समोर मी ह्या शुभ्याचा आणि त्याच्या फॅमिलीचा अपमान करणार आहे. शुभ्याची फॅमिली ही त्याची कमजोरी आहे. मी मोक्षाच्या लग्नात शुभ्याच्या आईबापाचा असा अपमान करणार आहे की तो अलकनंदा हे नाव आणि तिने केलेला अपमान आयुष्यभर विसरणार नाही. जबरदस्त मग. लोक मोक्षाच्या लग्नाची चर्चा नाही तर त्या शुभ्याच्या आईबापाची इज्जत मी कशी काढली याची चर्चा करतील. कारण ह्या पटलावरची राणी एकच, अलकनंदा. आणि आता ही राणी तिचा डाव खेळणार. वा मॉम, मानलं तुला. मी त्या शुभूचा आणि त्याच्या फॅमिलीचा कचरा होताना बघायला खूप आतुर आहे. आणि मग तो शुभू मामाकडे बघू सुद्धा शकणार नाही ग. तू फक्त बघ आणि शिक. सत्ता कशी गाजवायची आणि शत्रूचा काटा कसा काढायचा असतो ते.